आजच्या भागामध्ये पान्या नेमकाच पायलला भेटून आलेला असतो. तेव्हा त्याचा मूड व्यवस्थित नसल्यामुळे धन्याला कळतंच की याचं काहीतरी झालं आहे. तेव्हा पान्या धन्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, तू गप्प बस, तू काहीच बोलू नकोस, मला आधीच खूप हर्ट झालं आहे आज. इकडून राजा पण बघत असतो की यांचं नेमकं झालं आहे तरी काय. आणि राजाला पण वाईटच वाटलेलं असतं, त्याला अवनीचं टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे ही सगळीजण टेन्शनमध्येच आहे थोडी तरी. इकडून धन्या पाण्याला चिडवत असतो, अरे काय झालं, पायलने काही धोका बिका दिला काय. राजा म्हणत असतो, अरे काय झालं मला तर सांगाल काही. तेव्हा धन्या राजाला सांगत असतो, अरे आज ना पायलने याची एवढी जिरवली ना, अरे याला लोन घेण्यासंदर्भात तिने बोलवलं आणि मास्क वगैरे लावून पॅन्ट शर्ट घालून बसलेली होती, तरी याला ओळखायला आली नाही आणि मस्त इंग्लिशमध्ये बोलत होती, मॅडम म्हणे कोणती, आणि हा फसला ना तिच्या या जाळ्यात. पान्या म्हणत असतं, धन्या, अरे तिने मला सांगितलं होतं की तुम्हाला गॅरेजसाठी लोन हवं असेल तर भेटेल, आणि मला असं वाटलं की माझं गॅरेज हे एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला जर कुणी अशी स्वतःहून मदत करणार असेल तर मी का स्वीकारणार नाही. त्यामुळेच मी गेलो होतो. आणि धन्या आणि राजा याला खूप चिडवत असतात. राजा पण अगदी हसायला लागतो. इकडे पान्या एका बाजूने जाऊन कोपऱ्यात डोकं भिंतीला मारून घेत असतो आणि राजा म्हणत असतो, अरे पान्या एवढं टेन्शन नको घेऊ, होईल, आम्ही करू तुला मदत, पण तू असं कोणाच्याही सांगण्यावरून कुठे जात जाऊ नको बरं. आणि धन्या म्हणत असतो, अरे पण याला कळायला तर हवं राजादा, याने काय केलं, कोणी बोलवलं, याने काही चौकशी नाही केली आणि डायरेक्ट तिथे गेला, तर हे सगळं तर होणारच ना. मग पान्या म्हणत असतो, ते पायलीला ना मला तर एवढं मारावंसं वाटतंय ना, अगदी डोकं खाल्लं माझं तिने. जेव्हा मला कळलं ना ही पायली आहे तेव्हा तर मी तिच्या मागेच लागलो होतो. राजाला पण वाईट वाटत असतं. इकडे अवनी यशोदाला बोलत असते. हे राजाला आठवतं की अवनी म्हणत होती की मला जॉब इंटरव्ह्यू द्यायचे, तर मग कॉल्स वगैरे येत नाही आहे आणि सर्टिफिकेट पण नाही माझ्याकडे. तेव्हा राजाच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि राजा तिथून निघून जातो. इकडे पान्या म्हणत असतो, याला काय झालं अचानक, अचानक हा का निघून गेला. इकडे राजा त्या नानाच्या ऑफिसला आलेला असतो आणि राजाने इथेच काम केलेलं असतं खूप दिवसापासून. त्यामुळे त्याला असं वाटतं की हेच आपली मदत करू शकतील आणि ते खाली बसतो. खूप आनंदात असतो राजा आणि म्हणतो, ऐका ना नाना, मला ना तुमच्याशी खूप मोठं काम होतं. ते नाना म्हणत असतात, अरे काय तुझं काम मी करणार नाही असं कधी होईल का. तो म्हणत असतो, पण हे काम थोडं रिक्सी आहे आणि आपल्याला सगळं चेंज करावं लागेल. मला ना एका दिवसासाठी तुमचं ऑफिस हवं होतं. आता ते नाना हसायला लागतात आणि म्हणतात, हे काय बोलतोय रे तू, एका दिवसासाठी ऑफिस हवं होतं, मग घे ना तू, तर तुला तर इकडचे सगळं काही कस्टमर वगैरे माहीत आहे आणि तो हँडल करू शकतो. राजा म्हणतो, अहो नाना, पण मला ना एका दिवसासाठी ऑफिस चेंज करावं लागेल. तेव्हा नाना म्हणत असतो, अरे जाय रे, आता हे नाही करू शकत मी. तो म्हणत असतो, अहो माझी बायको आहे ना अवनी, तिला ना जॉब इंटरव्ह्यू द्यायचे. तर मग ते नाना म्हणत असतो, मग असं तसं मी काय करू शकतो. तेव्हा राजा म्हणतो, तुम्ही प्रत्येक वाक्याला असं म्हणू नका ना, तुम्ही माझं पहिले ऐकून घ्या. मला ना या ऑफिसचं कन्स्ट्रक्शन ऑफिस तयार करायचं आहे. म्हणजे माझ्या बायकोचं आर्किटेक्टमध्ये शिक्षण झालं आहे ना, मग तिलाही ते जॉब मिळू शकेल आणि तिला ना बाकीकडनं कॉल्स वगैरे येत नाही आहे, थोडासा प्रॉब्लेम्स झालेला आहे. त्यामुळे हे ऑफिस जर एक दिवस भेटलं तर तिला कॉन्फिडन्स तरी येईल की तिला इंटरव्ह्यू कॉल येत आहेत आणि ती आनंदी राहील. कारण तिच्या वडिलांनी पण तिला खूप त्रास दिला आहे आणि मला तिला त्रास होऊ द्यायचा नाही आहे. आता या नानांना भलतंच टेन्शन आलेलं असतं की हा राजा उगाच मला या सगळ्यामध्ये ओढतोय. एकतर राजा ओळखीचा असल्यामुळे नाही म्हणू शकत नाही आणि हो म्हटलं तर मीच अडकलो तर काय करूया. मला तर या आर्किटेक्ट्समधलं काहीच माहीत नाही आणि कसं होईल काय होईल याचं टेन्शन त्या नानाला आलेलं असतं. तेव्हा राजा म्हणत असतो, हो नाना प्लीज तुम्ही हो तर म्हणा, बाकी सगळं मी बघून घेतो. ते नाना शेवटी तयार होतात. पण हे बघ, मला यामध्ये अडकवू नकोस असं तिने जाताना म्हणत असतात. इकडे यशोदा ही सगळी जेवायला बसतात. तेव्हा अवनी राजाची वाट बघत असते
आणि तिथे ते अण्णा पण येतात. तर सगळे आश्चर्याने बघायला लागतात. अण्णा, तुम्ही आज इकडे तुमचा बेस्ट फ्रेंड सोडून? आणि अण्णा म्हणत असतात, अरे माझ्या सुनबाईचं असं म्हणणं होतं की घरातल्या सगळ्या मेंबर्सने सोबत जेवायचं, म्हणजे आपली फॅमिली सोबत जेवेल आजपासून. आणि माझ्या सुनबाईने सांगितलं आणि मी ते ऐकलं नाही, असं होईल का? यशोदा आणि सगळे खूप खुश होतात. वा, ही तर आनंदाची बातमी आहे, बसा ना तुम्ही, आम्हाला तर खूप आनंद होईल. इकडे अवनी राजाची वाट बघत असते. तेव्हा धन्या म्हणतो, वहिनी काय झालंय, कुणाची वाट बघताय? ती म्हणत असते, अरे राजा आला नाही अजून, तो आला की जेवते ना. धन्या म्हणत असतो, असं काही नियम आहे का की नवरा आल्याशिवाय घासच घ्यायचा नाही? असं काही नियम असेल बाबा तर थांबा मग. लगेच अण्णा म्हणतात, सुनबाई आपल्याकडे असं काही नाही बरं की नवरा बाहेर गेलेला असताना त्याच्या वाट बघत उपाशी राहायचं वगैरे. आपल्या घरी तसं काही नाही आहे. तुला भूक लागली असेल तर तू जेवून घे. अवनी म्हणत असते, नाही अण्णा, थांबते ना मी, येईलच राजा लगेच, मी त्याला कॉल केला होता तर तो म्हणाला की मी येतोय. आणि ती खाली बसते. ती जेवायला सुरुवातच करायला लागते. तेवढ्यात राजा तिथे येतो आणि राजा म्हणत असतो, अरे काही नाही, मला पण जेवायचंच होतं त्यासाठी. पण मला एक अवनीबद्दल आयडिया सुचली की त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी काहीतरी करावं लागेल आणि म्हणूनच मी एक फॉर्म भरायचं ठरवलं आहे. आता अवनीला असं वाटतं, राजा आपल्या स्वप्नांचा किती विचार करतोय, पण राजाचा हा खेळ त्याच्याच अंगाशी येणार. आणि पुढील प्रोमो पण आलेला आहे की अवनी त्याला म्हणाली, राजा तू मला फसवलंय, तुझ्या घरच्यांबद्दल खोटं सांगितलं आणि त्यामुळे मला आता तुझ्यासोबत राहायची काहीच इच्छा नाही आहे. आता पुढे काय होईल, अवनी परत येईल की नाही हे आपल्याला पुढील भागामध्ये कळेलच. आता अण्णा म्हणत असतो, राजा काहीही कर पण माझ्या सूनबाईला दुखावू नकोस, कारण माझी सून लाखात एक आहे आणि आपल्या घरातली लक्ष्मी जर सुखी असेल तर आपलं पूर्ण घर सुखी राहील आयुष्यभर. आता हे सगळे गप्पा मारत जेवत असतात. तेवढ्यातच अण्णा एका कडीचा पीत असताना फुरकन आवाज करतात. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. इकडे दत्ता आणि सुलू गप्पा मारत असतात. तो दत्ता म्हणत असतो, अगं मला ना डॉक्युमेंट द्यायचे होते, ते ज्युनियर देशमाने आहे ना त्याच्याकडे, त्यांनी कोणता वकील बघितलाय म्हणे आणि हे कागदपत्र त्यांना दिल्याच्या नंतर हे घर लवकरच आपल्या नावावर होईल, त्याची केस पडेल आणि त्या धांडगांना पण चांगली शिक्षा भेटेल. त्यामुळे लवकरात लवकर व्हायला हवं. आता इथे नमी येते. नमी म्हणते, काय चाललंय मामा तुझं? तो मामा म्हणत असतो, अगं काही नाही, तुझ्या लग्नाची पत्रिका घेऊन जात होतो आणि तुला स्थळ बघायचं चाललंय. एका एखादा अमेरिकेचा फॉरेनचा मुलगा जर असला तर त्याच्यासोबत लग्न लावून टाकू तुझं, असं म्हणत होतो मी. त्यामुळेच म्हटलं की आता नमीची पत्रिका द्यावी. सुलू म्हणत असते, हो हो जा तू लवकर. आणि नमी रागाने तिथून निघून जाते. सुली म्हणत असते, अरे जाऊ दे तिला रागाने, तिला तसंच असतं, तिला ते यशावरच प्रेम आहे. पण तू नमीबद्दल पण लवकरच चौकशी कर आणि एखादा चांगला मुलगा असेल ना तर हिचा बार उडवून टाकूया आपण. दत्ता म्हणत असतो, ते पण मी ते ज्युनियर देशमानेला सांगतो, त्याच्याकडेच एखादा चांगला मित्र असेल श्रीमंत तर आपण नमीचं लग्न लावून टाकूया. सुलू म्हणत असते, हो हो, मग तर लई झाक होईल. इकडे राजा आलेला असतो. ते पोस्टर वगैरे सगळे चेंज करतो, समोरचा बोर्ड पण चेंज करून टाकतो. त्याने नाव दिलं NA कन्स्ट्रक्शन साईट्स म्हणून त्या ऑफिसला. आता तो नाना म्हणत असतो की राजा, अरे पण तू हे सगळं जे करतोय बायकोसाठी तेच ठीक आहे, पण तू तर सगळंच ऑफिस चेंज केलं आणि बाहेरचा बोर्ड पण. अरे माझे येणारे कस्टमर वापस जातील रे, त्यांना कळणार नाही या ऑफिसचं नाव कसं चेंज झालं आणि मी त्यांना दिसणार नाही, त्यामुळे तेव्हा माझं खूप नुकसान होईल राजा यामध्ये. राजा म्हणत असतो, हो नाना नाही, एकाच तर दिवसाचा प्रश्न आहे, मग काय, चला बरं तुम्ही आधी अवनीला फोन करा. इकडे धन्या त्याच्या असाइनमेंट सोडवत बसलेला असतो. तेव्हा यशोदा येतो आणि यशोदा म्हणत असतो, काय चाललंय धन्या, खूपच अभ्यासाला लागलाय तू. धन्या म्हणत असतो, मग माझ्या वहिनीने सांगितलंय ना मला, म्हणूनच मला अभ्यास करायला इंटरेस्ट आलाय आता.
आता तो नाना अवनीला फोन करतो. अवनी इकडे धन्याला बोलत असते आणि तेवढ्यातच तिला फोन येतो. तर तो म्हणत असतो, अवनी आहे का? ती म्हणत असते, हो बोला ना, कोण आहे तुम्ही? तो राजाला विचारतो, काय नाव सांगायचं? राजा वहीवर लिहून देतो, एन कन्स्ट्रक्शन म्हणून ऑफिसचं नाव सांगा. आणि तो खूप गडबडत असतो, घाईघाईत बोलत असतो. अवनीला थोडा डाऊट्स येतो, पण तिला असं वाटतं जाऊ द्या, आपल्याला पहिलेच कॉल्स वगैरे येत नाहीये आणि हा कॉल आला तर कशाला परत जाऊ द्यायचा. आता तो म्हणत असतो, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता का? कारण मी तुमचं डॉक्युमेंट वगैरे चेक केले. आणि ती म्हणत असते, पण तुम्हाला माझं नाव कसं कळलं? तो म्हणत असतो, आपला यश यश यशवर्धन नाही का, त्याने मला तुमचा रेफरन्स दिला आणि त्यांचं आमच्या साईटवर येणं जाणं असतं ना नेहमी, म्हणूनच मला तुमच्याबद्दल त्यांनी सांगितलं आणि कॉल करायला सांगितला. नंतर ती म्हणत असते, हो, तिला आनंद वाटतो की यशदामुळे आपल्याला कॉल्स तरी आले. नंतर तो म्हणत असतो, आता तुम्ही कधी येऊ शकता? अवनी म्हणत असते, मी येईल ना लवकरच, पण थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. तो म्हणत असतो, डॉक्युमेंट वगैरे काही नसेल ना तरीही हरकत नाही, पण तुम्ही जर इथे आलात तर तुमचं कॉन्फिडन्स वगैरे चेक करता येईल, तुम्हाला आर्किटेक्टबद्दल काय नॉलेज आहे ते पण जाणून घेता येईल. त्यामुळे तुम्ही इंटरव्ह्यूसाठी येऊन जा, काही डॉक्युमेंट्स वगैरे टेन्शन घेऊ नका. आता अवनीला खूप आनंद होतो की यशदामुळे माझं काही सर्टिफिकेट नसतानाही जॉब इंटरव्ह्यू कॉल्स आला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस पण आहे, असं तिला वाटत असतं. आता ती फोन ठेवते. तो नाना म्हणत असतो, अरे काय राजा, किती धांदल उडली माझी, अगदी माझ्या छातीत दुखायला लागलं होतं. काय तुझी बायको काय क्वेश्चन विचारते आणि ती जर इथे आली, तिने मला भलतं सलतं विचारलं तर काय सांगू? अवनी इकडे यशदाकडे येते आणि म्हणते, यशदा, मला ना तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची. तो म्हणतो, काय झालं? ती म्हणत असते, मला ना इंटरव्ह्यूचा कॉल आला होता आणि त्यांनी मला आज इंटरव्ह्यूसाठी बोलवलंय. यशदा म्हणत असते, कुठून? तुम्ही कधी फॉर्म भरला आणि सांगितलं पण नाही? ती म्हणत असते, अहो दादा, आता असं नका म्हणू की तुम्हाला काहीच माहीत नाही. तुमच्यामुळेच तर कॉल आला, तुम्हीच सांगितलं होतं ना त्यांना, माझा रेफरन्स दिला होता. यशदाला ही थोडी गडबड वाटते आणि तो म्हणतो, हो हो, मीच दिलं होतं. जा तुम्ही, काही टेन्शन वगैरे घेऊ नका आणि काही लागलं तर फोन वगैरे करा. अवनीला खूप आनंद झालेला असतो. हे बघून धन्या म्हणत असतो, वहिनी, काय इंटरव्ह्यूचा कॉल वगैरे आला काय? कारण तुम्ही खूप खुश दिसताय. अवनी म्हणत असते, हो ना, अरे तूच सांगितलं होतं ना, एखादा दिवस असा उगवेल वहिनी, तुझ्याकडे सर्टिफिकेट वगैरे नसतानाही तुला नोकरी लागेल. आणि आज तेच झालं. आता अवनी सकाळी सकाळी तयार होऊन जायला निघते, तेव्हा राजा घरी येतो आणि राजा तिला खुर्चीवर बसवतो. अण्णा म्हणत असते, काय चाललंय तुमचं? यशदा इकडे खूप निराश असतो आणि राजाला पण हा जो खेळ केलाय ते अवनीला कळल्यामुळे त्याला पण आता टेन्शन आलेलं आहे की आता पुढे काय होईल.